राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. हो, हे बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 19वा हप्ता जमा झाला, बरोबर ना. आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये 19वा हप्ता म्हणजेच जानेवारीचा हप्ता जमा झाला, त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 20वा हप्ता सुरू झालेला आहे आणि 20वा हप्ता मिळत आहे 3,000 रुपये वाटप. चला याबद्दल सांगतो मी तुम्हाला. आणि किती जिल्ह्यात आज 20वा हप्ता वाटप झाला, जानेवारीनंतर फेब्रुवारीचा हप्ता 3,000 रुपये याबद्दल सांगतो. आणि महत्त्वाची माहिती आहे 16,300 रुपये संदर्भात पण अपडेट महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींनो. ही अपडेट पण तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. आज पुन्हा लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण पुन्हा डबल हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तो पण वाढून 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेलं आहे. सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता तुम्हाला सर्व माहिती देतो मी एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. लाडक्या बहिणींनो, हे बघा, ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना आता फेब्रुवारीचा हप्ता पण मिळत आहे. आता यामध्ये भरपूर काही कारण समोर आलेले आहेत. कारण काय आहेत तुम्हाला पहिले कारण मी सांगत आहे. कारण हे की भरपूर बहिणींना हप्ता येत नाही, जानेवारीचा हप्ता भरपूर बहिणींना आलेला नाही आणि आता त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळेल की नाही हा देखील सवाल होता. परंतु आता टेन्शन घेण्याची काहीच जरूरत नाही बहिणींनो, कारण आता त्या बहिणींना या 2 महिन्याचे पैसे देखील मिळत आहे. हो, सांगतो त्याबद्दल पण माहिती आहे, सांगतो तुम्हाला. कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच 16,300 रुपयाची अपडेट लाडक्या बहिणींनो, ही माहिती पण तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे. ही माहिती पण जाणून घ्यायची आहे तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा काय झालेलं आहे की ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून आपण बघत आहोत की वेळेवर हप्ता जमा होत नाही. तारीखमध्ये मागे पुढे होत आहे. या महिन्याचा हप्ता पुढील महिन्यात येत आहे, पुढील महिन्याचा हप्ता त्याच्या पुढील महिन्यात येत आहे, असं प्रोसेस सध्या चालू आहे. आणि चला ठीक आहे, हे तर आपण मान्य केलं, परंतु निधी एवढा कमी येत आहे ना की ज्यामुळे आता बहिणी टेन्शन घेत आहेत. आता मग जो निधी आला 98 कोटी रुपये जानेवारीचा, आता जो 20वा हप्ता आहे फेब्रुवारीचा, याचा निधी किती आला चला ते पण सांगतो. बघा ती माहिती आणि हप्ता वाटपबद्दल माहिती. चला आता सांगतो मी तुम्हाला. 20वा हप्ता हा फेब्रुवारीचा हप्ता आहे, याचा निधी आता तुम्हाला सांगतो मी किती आला आणि काय अपडेट आहे बघा. हे बघा लाडक्या बहिणींनो, फारच उत्तम महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी. हे बघा, तुम्हाला ना अशी माहिती कोणीच सांगणार नाही, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे. कारण तुम्हाला ही माहिती कोणीच सांगणार नाही, मी तुम्हाला सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. हे बघा, पहिले जेव्हा योजना सुरू झाली होती ना तेव्हा 600, 400, 500 कोटी रुपये यायचे. म्हणजे 2 कोटीपेक्षा जास्त बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत्या. पात्र म्हणजे एवढ्या बहिणींना 2 कोटीपेक्षा जास्त बहिणींना हप्ता येत होता. परंतु त्यानंतर सरकारने निकष लावले. त्यामध्ये भरपूर बहिणींना त्या निकषामुळे 4 चाकी असेल तर अपात्र करण्यात आलं, 2 योजनेचा लाभ घेत असेल तर अपात्र करण्यात आलं, सरकारी कर्मचारी असतील तर अपात्र करण्यात आलं. अशा पद्धतीने भरपूर बहिणींचा हप्ता जो आहे बंद करण्यात आला कायमचा. निकषामुळे ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांचा हप्ता कायमचा बंद करण्यात आला. परंतु चला ठीक आहे, ते संपूर्ण झालं. त्यानंतर शासनाने आणली ई-KYC मध्ये भरपूर बहिणींनी ई-KYC केलीच नाही. ज्यांनी केली नाही त्यांचा हप्ता पण बंद झाला किंवा थांबवण्यात आला. त्यानंतर बघा भरपूर बहिणींनी आंदोलन केले की आमचा हप्ता मिळत नाही,
ई-KYCमुळे आमचा हप्ता का थांबवला. भरपूर बहिणी तक्रार देऊ लागल्या, आंदोलन करू लागल्या. आणि मग आता त्या बहिणींचं काय झालं? त्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे का? त्या बहिणींसाठी निर्णय झाला का? त्यांचे जेवढे मागील हप्ते आहे ते मिळणार का? बघा ती माहिती आता. आता जेवढ्या पण बहिणींना मागील हप्ते आलेले नाहीत, काही बहिणींना बघा 3 हप्त्याचे मागील आलेले नाहीत, काही बहिणींना 4 महिन्याचे मागील आलेले नाहीत हप्ते. त्या बहिणी फार टेन्शनमध्ये आहेत आणि एकच सवाल विचारत आहे की सर आमचे मागील हप्ते आम्हाला मिळतील की नाही. हे बघा त्या लाडक्या बहिणींसाठी खरंच गुड न्यूज आहे. खरंच हे बघा लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत आहे. आता ई-KYC करायला सांगितली होती आणि भरपूर बहिणींनी KYC केली नाही, परंतु ज्या बहिणींनी KYC केली ना त्यांचा हप्ता देखील थांबला. आता तुम्ही म्हणाल की KYC करून कसं काय हप्ता थांबला? त्या बहिणींनी पर्याय चुकीचे निवडले होते. चुकीची KYC केली होती, पर्याय चुकीचे निवडले होते, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबला. आणि त्या बहिणी टेन्शन घेऊ लागल्या की आम्ही KYC करून आमचा हप्ता का थांबवला. त्या बहिणींची चूक होती पर्याय चुकीची निवडणे. आणि पर्यायच असे सरकारने दिले होते की ते समजत पण नव्हते की काय निवडायचं. हालाकी सोपं होतं ते, परंतु ते त्याचं समजत नव्हतं अर्थ प्रश्नाचा, असं विषय झाला होता तो. चला ठीक आहे, परंतु आता ते बरोबर करण्यासाठी आता KYCमध्ये दुरुस्तीचं ऑप्शन आणण्यात आलेलं आहे. दुरुस्ती आणि दुरुस्तीचं ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे 31 मार्चपर्यंत, बरोबर ना. 31 मार्चपर्यंत तुम्ही सर्वांनी ई-KYC दुरुस्ती करून घ्या. आणि सर्व लाडक्या बहिणींना हे KYC दुरुस्तीसाठी आता सांगण्यात आलेलं आहे शासनाकडून की 31 मार्चपर्यंत तुम्ही KYC दुरुस्ती करून घ्या. तुमचे मागील 3 हप्ते बाकी असेल, 4 हप्ते बाकी असेल, सर्व हप्ते तुमचे येऊन जातील. ओके, परंतु ई-KYC दुरुस्ती केल्यानंतर 31 मार्चपर्यंत करता येईल. बघा आता महत्त्वाची माहिती. चला आता आपण फायनली हप्त्याबद्दल बघणार आहोत. 20वा हप्ता वाटपबद्दल जी माहिती आहे ती माहिती बघणार आहोत. किती जिल्ह्यात वाटप सुरुवात झाली आणि महत्त्वाचं म्हणजे किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आला आणि 3,000 रुपये संदर्भात ही माहिती आपण बघणार आहोत. आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो अजून 16,300 रुपये संदर्भात पण अपडेट आहे. या अपडेट फार महत्त्वाचे आहेत बघा. या अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत. हे बघा महत्त्वाची माहिती. ई-KYC प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडले किंवा माहिती अपूर्ण भरली होती. त्यामुळे पात्र असूनही काही महिलांना योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. आणि ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत ई-KYC दुरुस्तीसाठी शेवटची संधी दिली आहे. 31 मार्च ही शेवटची संधी आहे. ज्यांची KYC चुकीची झाली असेल त्यांनी तात्काळ दुरुस्ती करून घ्या आजच. ई-KYC दुरुस्तीसाठी शेवटची संधी दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांकडून चूक झाली आहे त्यांना आता आपली माहिती दुरुस्त करून पुन्हा लाभ मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. चला ठीक आहे. आता एक महत्त्वाचा तुमचा सवाल आहे. भरपूर बहिणींना पैसे मिळत नाही आणि अजून काही कारण पण असू शकतात. ई-KYC तर आहेच, ई-KYC नाही केले तर हप्ता तर बंद झालेलाच आहे, थांबलेलाच आहे. परंतु आता पैसे न मिळण्याचे वेगवेगळे कारण पण असू शकतात. तर ते कारण कोणते असू शकतात चला ते पण समजून घ्या, कारण ही माहिती तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे लाडक्या बहिणीनं. आणि सांगतो 20वा हप्ता फेब्रुवारीचा हप्त्याबद्दल पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. 16,300 रुपये संदर्भात पण सांगतो. सर्व अपडेट सांगणार आहे मी, तुम्ही काळजी करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता बघा, पैसे मिळाले नाहीत तर काय करावे. पैसे न मिळण्याचे कारण किंवा आता तुम्हाला जरी पैसे मिळाले नाहीत, तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा झालेला नसेल किंवा मागील काही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील, तर तुम्हाला आता पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे त्याला सांगतो. पहिलं एक, बँक खाते तपासा. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही
याची खात्री करा पहिले. जरी आधार कार्डाशी तुमचं बँक खाता लिंक असेल तर तुमचा हप्ता थांबवला जातो. त्यानंतर बघा KYC, बँकेत जाऊन तुमची KYC प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करा. बँकेची KYC वेगळी असते आणि लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी आहे बरं. ह्या दोन KYC असतात. त्यानंतर बघा अर्ज स्थिती, नारी शक्ती दूत ॲपवरून अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासा. त्यामध्ये इन रिव्ह्यू स्टेटस असल्यास काय करावे हे पण सांगतो तुम्हाला. हे पहा, जर तुमचा अर्ज बराच काळ इन रिव्ह्यूमध्ये असेल तर याचा अर्थ असा की तुमचे दस्तऐवज अद्याप पूर्णपणे पडताळले गेलेले नाहीत. ओके, प्रतीक्षा करा. काही वेळा सर्व्हरवर जास्त लोड असल्यामुळे पडताळणीला वेळ लागतो. मदत केंद्रावर जा. 15 दिवसांपेक्षा जास्त काळ हेच स्टेटस असल्यास तुमच्या जवळच्या सेतू केंद्र, अंगणवाडी केंद्र किंवा वार्ड ऑफिसला भेट देऊन तुमच्या अर्जाचा फॉलोअप घ्या. ओके, त्यानंतर बघा रिजेक्ट. आता हा जे असेल रिजेक्टचं नाव, तर यामध्ये तुम्हाला काय असणार आहे, म्हणजे रिजेक्ट काय आहे. रिजेक्ट म्हणजे अर्ज तुमचा बाद. तर बाद झाला असेल तर काय करायचं आहे ते पण सांगतो बघा. आता जरी तुमचा अर्ज बाद झालेला असेल, म्हणजे तुमचा अर्ज बाद झालेला असेल आणि तुम्हाला आता लाभ मिळत नसेल तर बघा काय करायचं आहे. हे बघा, अर्ज नाकारला जाण्याची काही प्रमुख कारणे असतात आणि ती दुरुस्त करता येतात. हे बघा, चुकीचे कागदपत्रे, जर फोटो अस्पष्ट असेल किंवा नाव चुकीचे असेल तर अर्ज बाद होतो. बँक खाते आणि आधार लिंक नसणे, आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्यास पैसे जमा होऊ शकत नाहीत. पत्ता किंवा उत्पन्न, जर तुम्ही उत्पन्नाची चुकीची माहिती दिली असेल तर अर्ज बाद होतो. या गोष्टी आहेत ज्यामुळे अर्ज बाद केला जातो. आलं तुमच्या लक्षात. आता आपण समजून घेणार आहोत 20वा हप्त्याबद्दल माहिती आणि 16,300 रुपये संदर्भात पण माहिती. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटे असो मोठे असो संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. बघा आता माहिती. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून देतो की 16,300 रुपये संदर्भात काय अपडेट आहे. 16,300 रुपये संदर्भात अपडेट असे आहे की हे 1 ग्राम सोन्याचे भाव आहेत. हो, आजचे सोन्याचे भाव. तर हे 24 कॅरेट शुद्ध सोनं चे भाव आहेत. 1 ग्रामचे 16,300 रुपयेचे भाव आहेत. आता लाडक्या बहिणींना सोन्याचे भाव पण माहीत असणे फार गरजेचे आहेत. भरपूर बहिणी सोन्याचे व्हिडिओ पण देखतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सोनं खरेदी करतात बहिणींनो, त्यामुळे तुम्हाला सोन्याचे भाव पण माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे सोन्याचे भाव तुम्हाला सांगतो, 1 ग्रामचे भाव 16,300 आहेत. तर हे 24 कॅरेटचे भाव आहेत. 22 कॅरेट यापेक्षा 1,000-2,000ने कमी असू शकतात. ओके, चला ही माहिती समजली. पुढील माहिती बघा. हे बघा, तुम्हाला 16,300 रुपये संदर्भात माहिती मी दिली. 16,300 रुपये संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. चला ही अपडेट समजली तुम्हाला 16,300 रुपये संदर्भात. आता जाणून घेऊया 20वा हप्ता वाटप संदर्भात. 20वा हप्ता वाटपबद्दल माहिती. आता मी तुम्हाला बोललो की 20वा हप्ता जो आहे, 20वा हप्ता डायरेक्ट 3,000. आता कसं काय 3,000? चला सांगतो. हे बघा, लाडक्या बहिणींनो, भरपूर बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेलाच नाही. तुम्हाला बाकीच्यांना तर आला, परंतु काही बहिणींना आला नाही. ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांना जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता असे मिळून 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटप होणार आहे. ओके, वाटप होणार आहे. या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये वाटप केले जाणार आहे. आणि याचा जो काही निधी आहे तो जास्त पण येऊ शकतो. आता पुढील जो निधी आहे, कारण का जास्त येऊ शकतो, भरपूर बहिणींनी KYC आता दुरुस्ती केलेली आहे, त्यामुळे त्यांचा हप्ता पण त्यांना मागील सर्व हप्ते मिळतील. त्यामुळे निधी वाढून येणार आहे आणि भरपूर निधी आता येऊन जाणार आहे जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे त्यासाठी. आणि शक्यता आहे, बघू आता काय होतं काय नाही, परंतु निधी वाढून येईल अशी अपेक्षा आहे सर्वांना आता, कारण दुरुस्ती पण भरपूर बहिणींनी KYCची केलेली आहे, त्यामुळे त्यांना हप्ता वाटप होणार आहे. चला सांगतो मी तुम्हाला
आता जरी बघा तुमचा जानेवारीचा हप्ता तुमचा भेटलेला नसेल तर जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3,000 रुपये तुम्हाला मिळतील 2 महिन्याचे. आणि जरी तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळून गेलेला असेल तर मग फेब्रुवारीचा हप्ताच तुम्हाला भेटणार आहे 1,500 रुपयेचा. आलं तुमच्या लक्षात. अशा पद्धतीने हे हप्ते वाटपची प्रोसेस सुरू होणार आहे. आता महत्त्वाचा तुमचा सवाल आहे, प्रश्न आहे की हप्ता कधी मिळणार. हप्ता हे बघा 10 मार्च नंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. चला ठीक आहे, सर्व माहिती सांगितली. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.